शेड्यूल आलं नाही ना आपलं? नाही अजून. फिजिकल कसं आहे आपलं? फिजिकल चालू आहे रनिंग आणि किती आउट ऑफ येईल का काय? नाही 2.40 म्हणजे 2 मिनिट 40 सेकंदपर्यंत जात आहे. बरं 38-2.40. तर मग किती स्कोर कमी होते आपला? 6 मार्क कमी होत आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ आहे त्याचा फायदा आहे का? कारण फिजिकली 40 आपला सेशन. चला PSI ची मला हायरकी सांगा तुम्ही कॉन्स्टेबल पासून. पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस नाईक, पोलीस हवालदार, पोलीस जमादार, त्यानंतर असिस्टंट PSI, नंतर PSI, नंतर API असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, त्यानंतर PI आणि नंतर मग ACP DYSP, नंतर SP. SCP आणि DYSP. SCP खालचा आहे का? नाही म्हणजे ACP DYSP एकाच लेवलचं. बरं. कमिशनरेटमध्ये SP आणि ग्रामीण भागात DYSP. मी बरेच तर असं विद्यार्थ्यांना विचारलं की ACP आणि DYSPचा नेमका फरक काय? कायदेशीर असा प्रश्न केला. ACP हे पद आयुक्तालयात असतं, म्हणजे शहरी भागाचे आयुक्तालय असतात, त्यात ACP पद असतं आणि बाकी जिल्ह्याच्या ठिकाणी DYSP पद असतं. कायदेशीर फरक मला अपेक्षित. अच्छा, कायदेशीर पॉवरचा. हां बरं, काही अडचण नाही. कोणत्या जिल्ह्यातून? अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्याचं काही वैशिष्ट्य सांगते? सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कळसुबाई शिखर, तिथलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शिखर. बरं. आणि त्यानंतर भुईकोट किल्ला, शिर्डी संस्थान, साईबाबा शिर्डी. सध्या शिर्डी संस्थानांचं प्रशासकीय प्रमुख कोण आहेत? सध्या काही प्रशासकीय प्रमुख नेमले प्रशासक म्हणून आलेले ना बहुतेक. ठीक आहे. तुमचा छंद व्यायाम करू नये आणि तरी तुम्ही म्हणतात की फिजिकलला आम्ही कमी आहे. म्हणजे हे काही मला कॉन्ट्राडिक्टरी वाटते. माझा थोडासा गुडघ्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे जर जपून सध्या मी जपून करतो की इंजुरी व्हायला नको. त्यामुळे थोडासा टाइम मी गेला तरी. क्रिकेटमध्ये फ्री हिट केव्हा मिळेल? नो बॉल टाकण्याचं, म्हणजे लाईन क्रॉस केल्यानंतर बॉलर. त्याचा फायदा काय होतो प्लेयरला फ्री हिटचा ते मला सांगा. फ्री हिटला कुठेही कसाही मारला शॉट तरी आउट होत नाही, रनआउट सोडलं तर. अच्छा. आणि त्यामुळे मला सांगा, एक सिच्युएशन आहे, तुमचे 2 स्टंप्स जसेच्या जसे उभे आहेत, बेल्स इंटॅक्ट आहेत, मधला स्टंप पडलाय, आउट आहे की नाही या सिच्युएशन मध्ये? 2 स्टंप्स दोन्ही साईडचे स्टंप उभे आहेत, मधला स्टंप पडलाय आणि बेल्स इंटॅक्ट आहे वरती जसाच्या तशा. बेल्स इंटॅक्ट राहू शकणार नाही. झाली ही केस आता ICC म्हणजे ट्विटर मध्ये त्यांना टॅग केलं होतं की अशी सिच्युएशन आली आहे सध्या 2-3 आठवड्यापूर्वी. मग नॉट आउट दिला जाईल, कारण रूल असा आहे की बेल्स जेव्हा तुमच्या स्टंप पासून. पण दुसरा पण एक रूल आहे की जर स्टंप तुमचा पूर्ण अप्रूट झालाय, निघालाय, तर मग आउट द्यावं लागतं. तो रूल फॉलो केव्हा केला जातो की जेव्हा तुमच्या बेल्स पडलेल्या आहेत ऑलरेडी आणि इंडिपेंडेंट केसेस आहेत. या केसमध्ये आउट मानलं जाईल जर तुमचा स्टंप पूर्णपणे निघाला. मॅनकिडिंग बद्दल वाचलं का? हो. काय आहे? जेव्हा बॉलरच्या म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन फलंदाज बॉलरने बॉल टाकायच्या आत जर त्याने लाईन क्रीज क्रॉस केलं आणि बॉलरने जर स्टंप. कोणत्या देशाचा होता हा व्यक्ती ज्याचं नावावर मी झालंय? इंग्लंडचा जॉस बटलर. अच्छा, म्हणजे ओरिजिनली तो भारताचा होता. काय नाव होतं त्यांचं? विनू मंकाच. वर्ल्ड कप कुठे होणार आहे यावेळेचा? इंग्लंडमध्ये. अच्छा. भारताने कधी जिंकला होता वर्ल्ड कप? 1983 मध्ये. किती? 83. 1980. कुठे झाली होती ती मॅच? ती इंग्लंडमध्ये लॉर्ड्सवरती फायनल. आणि नंतरचा 2011. सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे? सध्या सुबोध कुमार जयस्वाल. सध्या. बरं. आणि मुख्य सचिव कोण आहे? मुख्य सचिव आता विसरलो सर. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मला एक सांगा की पोलिसांचं एक ब्रीदवाक्य आहे, ते कोणतं आहे? सतरक्षण आहे ते त्याचा अर्थ काय? चांगल्या गोष्टींचं रक्षण केलं जाईल आणि जे वाईट आहे त्याचा
सिच्युएशन असेल तर तुम्ही पोलीस डायरी माहिती आहे का तुम्हाला? हो. त्याचं काय महत्व आहे अगोदर मला सांगा. एखादी केस आली आहे समजा पोलिसांकडे, ओके. केस आल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला जाता, तर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काही तुम्ही फॉलो करतात ज्या स्टेप्स, तर त्या पोलीस डायरीमध्ये लिहिलं. आता एखाद्या आरोपीला चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी पकडून लॉकअपमध्ये आणलं, त्यांना 24 तासामध्ये मान्य न्यायाधीशांकडे हजर करायला पाहिजे असा नियम. 24 तासाच्या आत अगोदर त्याचं मेडिकल करून मग त्यांना हजर केलं गेलं पाहिजे असा नियम आहे. यांनी त्याला लॉकअपमध्ये आणलं. लॉकअपमध्ये आणून त्याला मार ठोक केली आणि म्हणजे त्याला कबुली जबाब घेण्यासाठी, आणि तो देत नसताना त्याला थोडं त्याच्यावर एक पद्धतीचं जबरदस्ती झाली आणि त्या जबरदस्तीमध्ये त्याचा मृत्यू झाला. आता यांनी काय केले की फक्त पोलीस डायरीमध्ये मेन्शन केलं की आम्ही एका व्यक्तीला लॉकअपमध्ये चौकशीसाठी आणले आणि त्याचा मृत्यू झाला. तर जे इन्क्वायरी ऑफिसर आहे आणि त्यांचे जे सहकारी आहे त्यांच्यावर गुन्हा कोणता रजिस्टर होईल हा एक पहिला प्रश्न. का गुन्हा रजिस्टर होणार नाही, झालं तर त्यांना पनिशमेंट काय होऊ शकते? त्यांच्यावर कुणाचा गुन्हा रजिस्टर होईल की तुम्ही इन्क्वायरी करत असताना तुम्ही मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला, तर कुणाचा गुन्हा रजिस्टर होईल. आणि दुसरी केस अशी की ती पोलीस डायरीमध्ये तुम्ही नोंद केली आहे, तर ती ॲज अ प्रूफ वापरली जाऊ शकते न्यायालयात. त्यामुळे तो व्यक्ती तुमच्या लॉकअपमध्ये होता हे पण प्रूफ होईल, आणि जर तिथे त्याचा मृत्यू झाला तर मग तो मारहाणीमुळे झाला हे त्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये वगैरे ते क्लिअर होईल मृत्यू कशामुळे झाला. आता याच्यामध्ये थोडं क्रिटिकल स्वतःला सेफ झोनमध्ये आणण्यासाठी, हे तुम्ही जनरल उत्तर दिले, मी पहिला जनरल प्रश्न केला. स्वतःला सेफ झोनमध्ये आणण्यासाठी परिस्थिती अशी झाली की त्यांनी पोलीस डायरीचं पहिलं ते पेज फाडलं, गहाळ करण्यात आलेलं आहे. मग गहाळ करण्यात आल्यामुळे त्यांच्याकडे ह्या इव्हिडन्स राहिला नाही की ते आहे, आणि त्या बॉडीची त्यांनी विल्हेवाट परस्पर लावून दिली. घरच्यांना कल्पना होती की पोलिसांनी आपल्या मुलाला उचलून नेलेत, म्हणजे पोलीस इन्क्वायरी करतात हे घरच्यांना माहिती होतं. परंतु जेव्हा ते विचारायला गेले तर म्हणे आम्हाला माहिती नाही, तो निघून गेला. अशा वेळेला त्या पालकाला न्याय कसा होईल? सर, जेव्हा त्याला अटक केली जाईल किंवा चौकशीसाठी नेलं जाईल, तर त्यावेळी घरच्यांची सहमतीशिवाय ते निघू शकत नाही. तसं पोलीस सहमतीशिवाय कधीच नेत नाही, बिना सहमतीनेच घेऊन जातात. असं कधीच होत नाही की ते सहमती असेल तर ते तो नाही. सहमती म्हणजे की घरच्यांना कळवलं जातं की ही व्यक्ती ते घरूनच उचलले ना त्यांना, त्याच्यामुळे तो विषयच नाही, त्यांना कळवण्याचा प्रश्नच नाही. पुढे सांगा. नाही सांगता येणार सर या केसमध्ये काय. काहीतरी कायदेशीर तरतूद आहेत ना, ते मला जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. कोर्टात जातील, कोर्टात काहीतरी इश्यू करेल आदेश, तो कोणता आदेश असेल ते मला जाणून घ्यायचं. रिट इश्यू करेल कोर्ट की या व्यक्ती, तर त्या व्यक्तीला आमच्या समोर काय म्हणतात त्याला, नाव काय त्याला, त्याचं किडनॅप होईल काय अबडक्शन होईल? किडनॅप आणि अबडक्शन मध्ये फरक काय? ठीक आहे, जास्त तुम्हाला लोड होत असेल आपण रिलॅक्स होईल. FIR चा फुल फॉर्म सांगा मला काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. आणि दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा यामध्ये काय फरक आहे? दखलपात्र म्हणजे त्या जर तुम्ही FIR नोंदवलेली नसेल तरी पोलीस दखल घेऊन त्या व्यक्तीची चौकशी करू शकतात किंवा अटक करू शकतात. आणि दखलपात्र हो. आणि अदखलपात्रमध्ये मला ठीक, हां बोला. अदखलपात्रमध्ये नेसेसिटी तेवढी नसते की लगेच त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकायचं, आणि नेसेसिटी. आता मला सांगा, एखादा व्यक्ती सांगितले की सर माझ्या घरी चोरी झाली, पोलिसांकडे गेला, पोलिसांनी कोणतीही ऍक्शन घ्यायला तयार नाही, आणि त्याने पोलिसांच्या जो कर्मचारी बसला त्याच्या गालावर तमाचा मारला, तर तो दखलपात्र गुन्हा होईल का अदखलपात्र गुन्हा होईल हे मला अगोदर सांगा. सरकारी नोकरावर तुम्ही हात उगारलाय तर तो दखलपात्र गुन्हा असेल सरकारी नोकरावर. आणि सरकारी नोकर कामकाजामध्ये कामकुचरपणा करत असेल तर मग त्याची तुम्ही रितसर तक्रार देऊ शकता की मी तक्रार नोंदवायला. ठीक आहे, आपण चालेल फीडबॅक मध्ये बघूया. चालेल, ओके, ठीक आहे. थँक्यू. येस थँक्यू. येस.